मित्रो, आज मी तुम्हाला या पुस्तकाचा परिचय करून देत आहे. टायटल तर तुम्ही वाचलाच आहे. पुस्तकाचं नाव आहे द सिक्रेट लाईव्स ऑफ बुकसेलर्स अँड लायब्ररियन्स. त्याचं सबटायटल पण फार विशेष आहे बरं का मित्रो. ते असं आहे, द ट्रू स्टोरीज ऑफ द मॅजिक ऑफ रीडिंग. म्हणजे खरं तर 2-3 विषयांबद्दलचं हे पुस्तक आहे. बुकसेलर्सबद्दलचं विशेष आहे, ग्रंथपालांबद्दलचं आहे आणि अर्थातच वाचनाबद्दलचं आहे. मित्रो, या पुस्तकाचे लेखक जेम्स पॅटरसन आहेत. पुस्तकामध्ये एकूण 61 लेख आहेत. छोटे छोटे लेख आहेत, साधारणपणे 4 ते 5 पानाचे लेख आहेत. आणि हे 61 लेख जे लिहिलेले आहेत ते प्रत्यक्ष 42 ग्रंथविक्रेत्यांनी लिहिलेले आहेत आणि 19 लेख हे ग्रंथपालांनी लिहिलेले आहेत. खरं तर हे ग्रंथपाल आणि ग्रंथविक्रेते मुळात या व्यवसायाकडे कसे वळले याच्याबद्दलचं हे पुस्तक आहे. एक प्रकारे हे नवउद्योजकांना प्रेरणा देणार आहे. विशेषतः जे पदवीधर आहेत, ग्रंथालयशास्त्राचे पदवीधर आहेत, ज्यांना ग्रंथ विक्रीचा व्यवसाय करायचा आहे, त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरणारं असं हे पुस्तक आहे. पुस्तकातील सर्वच लेखकांनी सांगितलंय की आम्हाला पुस्तकांचं प्रचंड आकर्षण लहानपणापासून होतं. तसंच वाचनाचंही वेड होतं. खरं तर त्यांना प्रचंड आवड होती वाचनाची. म्हणजे पुस्तकांबद्दलची आवड आणि वाचनाची सवय असल्यामुळे या सर्वच लेखकांना असं वाटत होतं की आपण आपलं करिअर हे ग्रंथ वाचन, ग्रंथालय, पुस्तकाचं दुकान, ग्रंथ विक्री या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करायचं. म्हणजे बघा, खरं तर वाचनाच्या आवडीमुळे या लोकांनी ठरवलं एकतर आपण ग्रंथविक्रेते व्हायचं किंवा ग्रंथपाल व्हायचं. मुद्दा असा येतो की मग त्यांना मुळात ही वाचनाची आवड कशी लागली. तो एक खरं तर एक महत्त्वाचं आणि आश्चर्यकारक अशी गोष्ट या पुस्तकामध्ये. जवळजवळ सर्वच लेखकांनी लिहिलेलं आहे. म्हणजे 61 पैकी अगदी 80-90% लेखकांनी लिहिलेलं आहे की आम्हाला आमच्या लहानपणी आमचे आजी आजोबा, आमचे पालक भरपूर गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवत होते. रीड अलाउड. हो मित्रो, हे विशेष आहे की लहानपणी मोठ्या प्रमाणावर पुस्तकं वाचून दाखवली तर मुलांमध्ये वाचनाची आवड रुजते, ते अजन्म वाचक होतात, हे याच्यामधून लक्षात येतं. आणि मग आपल्या आवडीचा व्यवसाय करायचा हे त्यांनी ठरवल्यानंतर मग आवडीचं क्षेत्र कोणतं, तर वाचनाचं, ग्रंथांचं. आणि म्हणून यातील अनेक लोकांनी ग्रंथ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आणि तो अत्यंत सक्षमपणे चालवला, आवडीने चालवला. आता आपल्या आपल्या व्यवसायामध्ये, म्हणजे ग्रंथ विक्रीचं क्षेत्र असो किंवा ग्रंथपालनाचं क्षेत्र असो, तो व्यवसाय जर आवडीने करायचा असेल तर तुम्हाला सतत काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करत राहावं लागतं. मग या लोकांनी काय व्हॅल्यू ॲडिशन केलेलं आहे मित्रो? सगळ्यात मोठं व्हॅल्यू ॲडिशन यांनी केलेलं आहे ते असं की जवळजवळ सगळेच ग्रंथविक्रेते आणि ग्रंथपाल आपल्या वाचकांना रीडिंग रेकमेंडेशन सर्व्हिस देतात. म्हणजेच काय, ग्रंथ शिफारस करतात, वाचनासाठी पुस्तकं सुचवतात, वाचन सल्ला देतात. हे विक्रेत्यांनी आवर्जून नमूद केले, ग्रंथपालांनी पण नमूद केले की आमच्याकडे ग्राहक वाचक या अपेक्षेनेच येतात की आम्हाला दुकानदारांनी पुस्तकांची शिफारस करावी, चांगली चांगली पुस्तकं सुचवावीत. आणि एवढंच नाही, त्यांनी असंही नमूद केले, आम्ही केलेल्या शिफारसींवर या ग्राहकांचा, या वाचकांचा प्रचंड विश्वास असतो. एवढंच नाही तर आम्ही शिफारस केलेलं पुस्तक वाचल्यानंतर त्यांना काय फायदा झाला हेही परत येऊन ग्रंथविक्रेत्यांना सांगतात. किती मोठी गोष्ट ही. खरं तर त्यांनी अनेक ठिकाणी असं नमूद केले
की तुम्ही शिफारस केलेल्या पुस्तकामुळे आमच्या मुलांना वाचनाची आवड लागली. तुम्ही सुचवलेल्या पुस्तकांमुळे आम्हाला ज्या गोष्टीचा तणाव येत होता, ज्या गोष्टीमुळे दुःख वेदना होत होत्या, त्या खरं तर या पुस्तकाच्या वाचनाने दूर झाल्या. तुमच्या शिफारसीत पुस्तकांमुळे हा फरक पडला आहे. म्हणजे अनेकांनी असंही लिहिले की ग्राहक पुस्तकाच्या दुकानात खरं तर एक उपचार केंद्र म्हणून येतात. किती मोठी गोष्ट आहे, केवढं मोठं व्हॅल्यू ॲडिशन आहे खरं तर ग्रंथ विक्रीमध्ये. खरं तर या सर्वांनीच ग्रंथ विक्री करत असताना केवळ ग्रंथ विक्री केलेलीच नाही, हे तर केलंच, ते म्हणजे ग्रंथ शिफारस केली, वाचन सल्ला दिला. एवढंच नाही, खरं तर त्यांनी असंही सांगितलंय की आमचं वाचन स्वतःचं प्रचंड असतं होतं. आम्ही जेव्हा वाचकांना पुस्तकं ग्राहकांना सुचवत होतो तेव्हा बऱ्याच वेळा ग्राहकांनी वाचकांनी येऊन आम्हाला पण पुस्तकं सुचवली. त्याला त्यांनी रिव्हर्स रेकमेंडेशन म्हणले. किती छान गोष्ट आहे ही. खरं तर ग्राहकसुद्धा वाचकसुद्धा दुकानात येतात आणि सांगतात की तुम्ही हे वाचा बरं का, हे छान आहे. मला असं वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे. या सर्वच ग्रंथ विक्रेत्यांनी पुस्तक विक्रीबरोबर आणखीन काय केलं हे या पुस्तकामध्ये वाचायला मिळतं. उदाहरणार्थ अनेकांनी वाचन मंडळं चालवलेली आहेत. रीडर्स क्लब, बुक क्लब, मोठी गोष्ट आहे ती पण वाचन संस्कृतीच्या विकासासाठी. याच्याशिवाय लेखकांना ग्राहकांना भेटता येईल याची व्यवस्था करणं, त्यांची सही केलेली पुस्तकं त्यांना मिळवून देणं. एवढंच नाही तर ग्राहक दत्तक सारखी उपक्रम राबवणं. काय याच्यामध्ये, जर हे श्रीमंत ग्राहक आहेत ते पुस्तकं खरेदी करतात आणि ते जे गरीब फॅमिलीमधली मुलं आहेत त्यांना ती पुस्तकं देतात. याला ते म्हणतात ग्राहक दत्तक घेणं. याच्याशिवाय खरं तर बालकांसाठी आणि प्रौढांसाठी सुद्धा क्रिएटिव्ह रायटिंगची वर्कशॉपसुद्धा हे ग्रंथ विक्रेते ऑर्गनाईज करतात. मला असं वाटतं एकंदरीतच लेखन, वाचन, ग्रंथ विक्री आणि वाचन संस्कृती या संपूर्ण क्षेत्रामध्ये ते एकत्रितपणे काम करतात. याच्याशिवाय याच्यामधून काय आपल्याला वाचायला मिळतं, काय संदेश मिळतो, तर संदेश हा आहे की ग्रंथ विक्रेते होण्यासाठी, ग्रंथपाल होण्यासाठी तुमची मूलभूत पात्रता काय असली पाहिजे. मित्रो, पुस्तक हे सांगतं की याच्यासाठी म्हणजेच ग्रंथ विक्रेते होण्यासाठी, ग्रंथपाल होण्यासाठी मूलभूत पात्रता काय, तर तुम्हाला पुस्तकांचं प्रचंड आकर्षण असलं पाहिजे, वाचनाचं वेड असलं पाहिजे, वाचन सवय असली पाहिजे, तुम्ही अवीड रीडर असलं पाहिजे, व्होरॅसियस रीडर असलं पाहिजे आणि पुस्तकांबद्दल भरभरून बोलण्याची तुमची इच्छा असली पाहिजे. पुस्तकांबद्दलची माहिती शेअर करण्याबद्दलची तुमच्यामध्ये क्षमता असली पाहिजे. हे असलं की तुम्ही एक उत्तम ग्रंथ विक्रेते होऊ शकता आणि उत्तम ग्रंथपालही होऊ शकता. मला असं वाटतं या पुस्तकाच्या वाचनातून अनेक तरुणांना ग्रंथ विक्रीचा व्यवसाय वेगळ्या पद्धतीने, अधिक मूल्यवर्धित पद्धतीने, व्हॅल्यू ॲडिशन करून कसा करावा हा संदेश खरं तर एक प्रकारे फ्रॉम द हॉर्सेस माउथ ज्याला म्हणता येईल. कारण हे सगळे प्रॅक्टिशनर्स आहेत, ते प्रत्यक्ष दुकान चालवत आहेत पुस्तकाचं. आणि मग पुस्तकाचं दुकान चालवत असताना केवळ उपक्रमांबद्दल माहिती याच्यामध्ये दिलेली आहे का? नाही आहे. तर तो व्यवसाय सुरू करताना कोणत्या अडचणी आल्या, त्या अडचणींवर कशा पद्धतीने मात केली, कालानुरूप प्रसंगानुरूप आम्ही कोणते नवीन उपक्रम राबवले. कधी कधी खरं तर ग्राहकांनीच तो व्यवसाय पूर्ववत सुरू राहावा. एखादं वादळ आलं, त्याच्यामध्ये पुस्तकाचं दुकान समजा खरं तर डिस्टर्ब झालं, तर ते पूर्ववत करण्यासाठी ग्राहकांनी कशी मदत केली. अशा विविध अंगांची, अनुषंगांची, पैलूंची माहिती खरं तर या पुस्तकामध्ये दिलेली आहे. जेम्स पॅटर्सन हे या पुस्तकाचे लेखक आहे. खरं तर ते संपादक आहे असं म्हणता येईल, कारण प्रत्यक्ष लेख हे त्या ग्रंथ दुकानदारांनी लिहिलेले आहेत, पुस्तक विक्रेत्यांनी लिहिलेले आहेत, ग्रंथपालांनी लिहिलेले आहेत. मित्रो, एक वेगळ्या प्रकारचं पुस्तक आहे. मला असं वाटतं ग्रंथ विक्री क्षेत्रात असलेले दुकानदार हे या पुस्तकाचं स्वागत करतील. त्यांना याच्यामधून अनेक नवसंकल्पना मिळतील. त्याचप्रमाणे ग्रंथपालांनाही खरं तर अनेक ॲप्लिकेबल ज्याला प्रॅक्टिसेस म्हणता येतील याच्यामधून मिळू शकतात. ग्रंथालयशास्त्राचे पदवीधर जे खरं तर ग्रंथ विक्रीचा व्यवसायही खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात
आणि अर्थातच इतर विषयाचे पदवीधरसुद्धा ग्रंथविक्री व्यवसायाच्या करण्याचा जर त्यांची इच्छा असेल, विचार असेल, तर त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे एक हँडबुक आहे. आवर्जून हे पुस्तक मित्रहो तुम्ही वाचा. पुढच्या व्हिडिओपर्यंत ऑल द बेस्ट. थँक्यू.